लोकसहभागी संशोधनामध्ये कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे? लोकसहभागी संशोधन करताना काही गोष्टी अतिशय जाणीवपूर्वक लक्षात ठेवायला पाहिजेत. त्याच्यातल्या काही मी तुम्हाला सांगते की लोकसहभागी संशोधन ही एक लोकशाही प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये NGOला किंवा संशोधक जे असतील त्यांना किंवा त्यांच्या टीमला खूप गृहपाठ करावा लागतो, खूप वाचन करावं लागतं, खूप अभ्यास करावा लागतो. समस्यांबद्दलची माहिती आणि त्या एकंदर ज्या वस्तीचं किंवा ज्या गावाबाबत ते संशोधन करायचं आहे त्याबाबतची पण बरीच मूलभूत माहिती मिळवावी लागते. लोकसहभागी संशोधन ही गटांनी करण्याची प्रक्रिया आहे, समूहांनी पार पाडण्याची प्रक्रिया आहे, म्हणून याच्यामध्ये जबाबदाऱ्यांचं नेहमी वाटप केलं जातं. नंतर गटातील सदस्य जे असतात म्हणजे गावातून किंवा वस्तीमधून जे स्वयंसेवक मिळालेले असतात त्यांचं प्रशिक्षण करणं आणि त्यांच्या क्षमता वाढवणं ही संशोधकांची किंवा NGOची संस्थेची जबाबदारी असते. नंतर माहिती गोळा करण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यातल्या योग्य पद्धती निवडाव्या लागतात. त्या निवडलेल्या पद्धती कशा वापरायच्या याच्याबद्दल टीम मेंबर्सना ट्रेनिंग द्यावं लागतं आणि त्या परिणामकारक पद्धतीने वापरल्या जाव्यात याची खात्री करावी लागते. नंतर माहितीची किंवा जे आपल्याला अनुभव आलेले असतात आणि जे आपण निरीक्षण केलेलं असतं वेगवेगळी साधनं वापरून, तर त्याची त्वरित नोंद करणं आवश्यक आहे. कारण कधी कधी एखादी गोष्ट राहून जाते नोंद करायची आणि मग खूप मोठ्या प्रमाणात आपल्या माहितीवर फरक पडू शकतो.